नमस्कार. हार्टसिद्धीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण भगवद्गीतेच्या एका खूप खास अध्यायाबद्दल बोलणार आहोत. अध्याय 8वा, ज्याचं नाव आहे अविनाशी आत्म्याचं रहस्य. एक क्षण विचार करा. जर तुम्हाला कोणी सांगितलं की तुमच्या आत तुमच्या अस्तित्वाचा एक असा भाग आहे जो कधीच मरू शकत नाही, ज्याला वय नाही, जो कधीच नष्ट होऊ शकत नाही, विश्वास बसेल का? जरा कठीण वाटतंय ना? पण भगवान श्रीकृष्ण तर म्हणतात की हेच अंतिम सत्य आहे आणि हेच रहस्य ते या 8व्या अध्यायात आपल्यासमोर उलगडतात. तर मग चला या रहस्याच्या खोलात जाऊया. बघा, आपल्या सगळ्यांच्या मनात एक भीती कायम असते, हो ना? काहीतरी गमावण्याची भीती, पुढे काय होईल याची भीती आणि सगळ्यात मोठी मृत्यूची भीती. हीच तर भीती होती जी कुरुक्षेत्रावर अर्जुनाच्या मनात घर करून बसली होती. त्याचं मन पूर्णपणे याच प्रश्नांनी व्यापून गेलं होतं. आणि मग त्या गोंधळलेल्या अवस्थेत अर्जुनानं श्रीकृष्णाला अगदी थेट प्रश्न विचारले. तो विचारतो, हे ब्रह्म म्हणजे नेमकं काय? अध्यात्म काय आहे? आणि हे कर्म ज्याबद्दल सगळे बोलतात ते काय आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, मृत्यूच्या वेळी, त्या शेवटच्या क्षणी खरंच काय मोजलं जातं? आता खरं सांगा, हे प्रश्न फक्त अर्जुनाचे आहेत का? नाही. हे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात कुठेतरी खोलवर दडलेले आहेत, नाही का? आणि इथूनच गीतेतल्या अत्यंत सुंदर आणि गहन ज्ञानाचा उगम होतो. अर्जुनाच्या याच प्रश्नांमधून श्रीकृष्ण जे उत्तर देतात ना, त्यातच मृत्यूच्या पलीकडच्या प्रवासाची खरी किल्ली लपलेली आहे. श्रीकृष्ण एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतात. ते म्हणतात, तुमच्या आयुष्यातला शेवटचा विचार तोच तुमच्या पुढच्या प्रवासाचं पहिलं पाऊल असतो. म्हणजे काय? म्हणजे आपण आयुष्यभर आपल्या मनात, आपल्या चेतनेमध्ये जे काही जपतो, ज्या गोष्टींना महत्त्व देतो, तेच आपल्या पुढच्या प्रवासाची दिशा ठरवतं. कमाल आहे ना? मग प्रश्न येतो की असा कोणता भाग आहे जो कायम राहतो? श्रीकृष्ण त्याला एक नाव देतात, अक्षर. अक्षर म्हणजे ज्याचा क्षय होत नाही, जो कधीच संपत नाही, अविनाशी. हा आपल्या आतला तो अंश आहे ज्याला हे संपूर्ण ब्रह्मांडही पुसून टाकू शकत नाही. खरं तर तोच आरंभ आहे, तोच मध्य आहे आणि तोच अंतही आहे. आता हे प्राचीन ज्ञान आपण आपल्या आजच्या आयुष्याला जोडून बघूया, म्हणजे लगेच पटेल. बघा, आपण आपल्या मोबाईलमध्ये काय काय साठवण ठेवतो? हजारो फोटोज, मेसेजेस, आठवणी, नाही का? पण हे विश्व, हे ब्रह्मांड, ते आपली फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवतं. बघा, इथे आपण काय रेकॉर्ड करतो? आपली नोकरी, आपले यश अपयश, आपल्या चुका. पण विश्व काय आठवतं? त्याला या कशानेही फरक पडत नाही. ते आठवतं आपलं सार, आपलं मूळ स्वरूप, आपलं सत्य काय होतं, आपली ऊर्जा कशी होती आणि आपला तो अविनाशी आत्मा. विचार करा, आपली खरी ओळख ही आहे जी आपण फोनमध्ये नाही तर आपल्या आत जपतो. तर मग एक गोष्ट लक्षात घ्या, हा 8वा अध्याय मृत्यूची भीती घालवण्यासाठी नाहीये. उलट तो मृत्यूच्या कल्पनेलाच बदलून टाकतो. हा अध्याय मृत्यूविषयी नाहीच, तो आहे निरंतरतेबद्दल, एका अखंड प्रवासाबद्दल. शरीर संपतं, पण प्रवास तो कधीच संपत नाही. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू, या अध्यायाचा क्रमांक काय आहे? 8. हो, आणि या 8 आकड्याचा एक खूप खोल, एक खूप सुंदर अर्थ आहे. हा जो 8 अंक आहे ना, तो कर्म, निरंतरता म्हणजे कंटिन्युइटी आणि जीवन मृत्यूचं चक्र, ह्या सगळ्याचं प्रतीक आहे. तो वैश्विक न्यायाचं प्रतीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो सांगतो की प्रत्येक अंतामधनं एक नवीन सुरुवात होते, एक परिवर्तन होतं. म्हणजे बघा, जे या अध्यायाचं सार आहे ना, तेच या अंकाचंही सार आहे. किती सुंदर जुळून आलंय हे. म्हणजेच सार एकाच वाक्यात आहे, काहीच संपत नाही. प्रत्येक गोष्टीचं फक्त रूपांतर होतं, ऊर्जा फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात जाते, इतकंच. आणि आता आपण या संपूर्ण चर्चेच्या हृदयापर्यंत पोचलो आहोत. विचार करा, अर्जुन पूर्णपणे खचलेला आहे, भीतीने ग्रासलेला आहे. आणि अशावेळी श्रीकृष्ण त्याला ते आश्वासन देतात जे कदाचित जगातलं सर्वात मोठं आश्वासन आहे. श्रीकृष्ण म्हणतात, तू फक्त प्रत्येक श्वासात माझं स्मरण कर. तू करत असलेल्या प्रत्येक कामात मला आठव. आणि मग त्या शेवटच्या क्षणी मी तुला आठवीन. ह्यापेक्षा मोठं वचन, यापेक्षा मोठा दिलासा काय असू शकतो? की ज्या परमात्म्याचं आपण स्मरण करतो, तोच आपल्या शेवटच्या क्षणी आपल्याला सांभाळून घेण्यासाठी येतो. बरं, मग हे स्मरण कसं करायचं? त्यासाठी काही सोपी साधनं पण आहेत. जसं की एक खूप सुंदर मंत्र आहे,
ओम श्री राम जय जय राम हा मंत्र आपल्या आत्म्याच्या विजयासाठी, आपल्याला निर्भय बनवण्यासाठी आणि संरक्षणासाठी आहे. त्याचबरोबर एक स्विचवर्डसुद्धा आहे, सोल प्युअर सेफ. याचा अर्थ खूप सोपा आहे, माझा आत्मा शुद्ध आहे आणि सुरक्षित आहे. हे स्वतःला सतत आठवण करून देण्यासारखं आहे. बघा, हा प्रवास खरंच खूप मोठा आहे आणि तो कधीच न संपणार आहे. म्हणूनच चला ना, यावर आपण थोडं बोलूया, आपले विचार एकमेकांना सांगूया. मला तुम्हाला विचारायचंय, आजच्या या चर्चेतला कोणता विचार तुमच्या मनाला सगळ्यात जास्त भिडला? तुमचा अविनाशी आत्म्यावर विश्वास आहे का? असेल तर का? आणि नसेल तर तसं का वाटतं? प्लीज कमेंटमध्ये सांगा. मला तुमचे विचार ऐकायला खूप आवडेल. आणि हो, जर तुम्हाला या अक्षर ब्रह्मावर आधारित एक विशेष मंत्राचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये फक्त अक्षरा असं टाईप करा. पण एक प्रश्न अजूनही तसाच आहे, नाही का? की आपण येतो कुठून आणि जातो कुठे? या आत्म्याच्या प्रवासाचा नेमका रस्ता कोणता आहे? त्याचा नकाशा कसा असेल? याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे आत्म्याच्या या वैश्विक प्रवासाचा नकाशा आपण आपल्या पुढच्या भागात उलगडणार आहोत. तो भाग चुकवू नका. त्यासाठी आपल्या हार्ट सिद्धी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ते नोटिफिकेशनचं बटण दाबा, म्हणजे पुढचा भाग आला की तुम्हाला लगेच कळेल. चला, भेटूया पुढच्या भागात.